मुंबई उत्तर पश्चिम मधल्या मतमोजणीच्या वादाप्रकरणी मंगेश पडिळकर जवळचा फोन हा निवडणूक अधिकाऱ्याचा होता का असा प्रश्न विचारला जातोय। पडिळकरनं वापरलेला इनकोर अधिकारी दिनेश गुरव यांचा फोन होता अशी माहिती मिळते। ड्रायव्हरला बोलावण्यासाठी फोन वापरल्याचा पडिळकरांचा दावा आहे। मंगेश पडिळकर आणि दिनेश गुरव यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झालेत। पडिळकर जवळचा फोन हा मिळाला असून ईव्हीएम उघडण्यासाठीचा ओटीपी त्यात होता अशी माहिती मिळते। मंगेश पडिळकर हा विजय उमेदवार रवींद्र वायकरांचा मेहुणा आहे। मुंबई उत्तर पश्चिम मधील मतमोजणीवरून आदित्य ठाकरेंनी आरोप केलेत तर खासदार रवींद्र वायकर यांनी आरोप फेटाळलेत। मतमोजणी केंद्रावर हजारो मोबाईल होते, 20 पेक्षा अधिक उमेदवार मतमोजणी केंद्रावर होते, मग एकटा रवींद्र वायकर काय करू शकतो असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। उत्तर पश्चिम मध्ये जो घोळ झालेला आहे, एक तर आपण पाहाल निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही फुटेज द्यायला नाकार दिलेला आहे। म्हणजे त्यांना ती अनिल मसी सारखी फुटेज नकोय वाटतं, कारण तिथे जी गडबड झाली ती लोकांसमोर आली। दुसरी गोष्ट म्हणजे जे मिंदे गँगमधले तिथे फोन घेऊन उभे होते, आज तर पेपरमध्ये पण आले की त्यांच्या फोनवर ॲप होतं ईव्हीएम उघडण्याचं। ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर देखील जर त्यांना शपथ दिली, जे मिंदे गँगचे उमेदवार आहेत त्यांना शपथ दिली, तर मला वाटतं या देशात लोकशाहीचा खून झाला आहे हे समजूनच आपल्याला आता पुढे काम करायला लागेल। आमचं हेच ऑब्जेक्शन राहील की अशा चीटर लोकांना तुम्ही शपथ देऊच कशी शकता, हे एक मोठा प्रश्न आहे उपस्थित होणार आणि आम्ही त्याच्यात कोर्टात पण चाललोय। त्यांना जे काय करायचं द्या, दूध का दूध। इलेक्शन कमिशनरने ज्या पद्धतीने जे इलेक्शन घेतलेलं आहे ते योग्य तऱ्हेने घेतलेलं आहे। आता दुसरा प्रश्न तुम्ही झाला ते मोबाईल, तिथे किती जणांकडे मोबाईल होते? या आतून बातम्या वगैरे काय येत असतील किंवा तुम्हाला देखील येत असतील, किती जणांकडे आहे? मग ते 188च्या कायद्याप्रमाणे जे काय फाईन असतील की 500 रुपयाचा फाईन असेल वगैरे, ते काय ते बसेल ना। म्हणून काय कोणी कोणाचा नातेवाईक आहे म्हणून त्यांनी ते ईव्हीएम हॅकचं काय हॅक करता येते का ईव्हीएम मशीन इथून बाहेर? त्यामुळे हे जे काय चाललेलं आहे रेडीचा डाव चाललाय, त्यामुळे त्याला मला काय उत्तर द्यावं असं वाटत नाही आणि तरी एक्सप्लेन केलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।